थंडी, भयानक थंडी वाजते यार. अजिबात ब्लँकेट मधनं बाहेरच येऊ वाटत नाहीये. तुमची पण अशी हालत होतीये का? बिलकुल ब्लँकेटच काढावं वाटत नाहीये. पण बाहेर जायचंय, एखाद्या फंक्शनला जायचंय किंवा छान असं फिरायला जायचंय कुठेतरी. जिथे तिथे आपण आपलं असं ब्लँकेट तर नाही ना घेऊन जाऊ शकत. दिसेल पण कसं ते की आपण छान तयार झालो आणि वरून असं ब्लँकेट पांघरलंय. मग असे काही ऑप्शन्स असतील जे आपल्याला छान दिसतील आणि त्यासोबतच जिथे तिथं ब्लँकेट कॅरी करायची गरज पडणार नाही. कोणतेही ऑप्शन आहेत. चला सुरुवात करूया. सो आज आपण बघतोय स्टायलिश विंटर वेअरचे ऑप्शन खास 2025-26 साठी. किंवा सध्या कोणते विंटर वेअर ऑप्शन भरपूर जास्त यूज केले जात आहेत, ट्रेंडमध्ये आहेत, फॅशनमध्ये आहेत, जे तुमच्या लुकला आणखीन जास्त लेव्हल अप करणार आहेत, आणखीन जास्त ग्लॅम करणार आहेत. सो नंबर 1, ओव्हर साइज्ड स्वेटर्स किंवा निट्स. एक सगळ्यात कम्फर्टेबल ऑप्शन. तुम्हाला त्याच्यावरती फार काही स्टाईल करण्याची गरज पडत नाही किंवा फार जास्त असा ओपन दिसत नाही किंवा अगदी एक सिंपल असा ओव्हर साइजचा स्वेटर तुम्ही घातला आणि थोडीशी छान अशी फिटेड पॅन्ट त्याच्या खाली घातली की तुमचा मस्त ट्रेंडी स्टायलिश पण येट असा कम्फर्टेबल आणि मस्त असा उबदार गरम लुक तयार होतो. खास करून गडबडीत कुठेतरी जायचंय, फार जास्त वेळ नाहीये तयार व्हायला किंवा ज्या अशा सगळ्यात आळशी बायका असतात ना की फार असं आवरा उरा किंवा माझ्यासारख्या ज्यांना फार असं तयार व्हायचं नसतं, काही नसतं, अशा वेळी मस्त असा एखादा पेस्टल शेड मधला किंवा लव्हेंडर बेज मधला थोडासा ब्राऊन मधला मस्त असा ओव्हर साइज्ड स्वेटर घातला आणि त्याच्यासोबत छान अशी फिटेड पॅन्ट जर तुम्ही मॅच केली ज्याच्यामुळे त्याचा लुक बॅलन्स होईल. कारण जेव्हा आपण ओव्हर साइजचे असे कपडे घालतो ना, जेव्हा ओव्हर साइजचा टॉप घालतो किंवा स्वेटर घालतो त्यासोबत पॅन्ट पण तशीच जर ढगळी अशा मोठ्या बॉटमची घातली तर ओव्हरऑल लुक खूप असा बल्की किंवा खूप असा ब्रॉड दिसायला लागतो किंवा आपण जास्त जाड दिसायला लागतो. ओव्हर साइज्ड स्वेटर जर तुम्हाला छानपैकी कॅरी करायचा असेल, छान असा ट्रेंडी बनवायचा असेल तर त्याच्यासोबत कोणतंही फिटेड थोडंसं बॉटम घातलं की त्याचा लुक छान बॅलन्स होतो आणि आपण आणखीन जास्त लेव्हल अप दिसायला लागतो. सो या विंटरमध्ये एखादा तरी ओव्हर साइज स्वेटर तुमच्याकडे असायलाच हवा. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे पफर जॅकेट्स. पूर्वी ना पफर जॅकेट्स खूप असे जाड असायचे किंवा त्याच्यामुळे लुक आणखीन जास्त बल्की दिसायचा किंवा ते कॅरी करताना पण त्यांचं वजन खूप जास्त असायचं. पण सध्या मार्केटमध्ये अतिशय सुंदर असे क्लासी कलरचे आणि तेही अगदी लाईट वेट असे पफर जॅकेट्स मिळतात. तुम्ही रोडस्टरचे किंवा मॅक्सचे वगैरे सर्च केले तर तुम्हाला अतिशय सुंदर पफर जॅकेट मिळतील. थोडंसं जर फिरायला जाताय किंवा थोडं जास्त थंडी असणाऱ्या भागात जाताय अशा वेळी पफर जॅकेट अतिशय बेस्ट ऑप्शन असू शकतो. त्यांच्यामध्ये कलर जर थोडेसे न्यूट्रल किंवा थोडेसे ग्रे मधले, ब्लॅक, थोडासा या टाईपचे घेतले ना तर तुम्ही कोणत्याही जीन्स वरती, स्ट्रेट पॅन्ट्स वरती किंवा इव्हन स्कर्ट वरती सुद्धा पफर जॅकेट अगदी इझिली मॅच करू शकता. मुलींना तर हे जॅकेट्स अतिशय छान दिसतात. पण इव्हन तुम्ही कोणत्याही एज मधले जरी असाल तर सध्याचे लाईट वेट पफर जॅकेट तुमच्यासाठी या विंटरचा अतिशय बेस्ट पर्याय असू शकतो. नंबर 3, क्रॉप्ड स्वेटर्स. आता मी घातलाय असा किंवा सध्याचा जो पिक्चर फुल ऑन चालतोय ना, तेरे इश्क में, मूवी बघितला का नाही हो अजून? त्या मूवी मध्ये कृती सननची लुक जर तुम्ही बघितली असती, इतके क्यूट, इतके छान तिचे क्रॉप्ड स्वेटर आहेत ना, बघायला पण खूप सुंदर दिसतात, अतिशय स्टायलिश आणि त्यासोबतच इझी वापरायला, अतिशय इझी आणि अतिशय वार्म राहणार आहे. जर थोडासा छान असा स्टायलिश लुक हवा असेल किंवा तुम्हाला जर थोडासा कॉलेज गोईंग लुक हवा असेल, चिक लुक हवा असेल तर या प्रकारचे तुम्ही क्रॉप स्वेटर वापरू शकता. खूप सुंदर दिसतात. तुम्हाला मिंत्रावरती ड्रेस बेरीचे किंवा वेरू मोदाचे वगैरे या प्रकारचे क्रॉप स्वेटर्स दिसतील. त्यांच्यामध्ये तुम्ही फक्त वरचं स्वेटर घेऊ शकता किंवा तुम्हाला स्वेटर प्लस मधला क्रॉप टॉप असं कॉम्बो पण मिळतं, ते सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. छान असा फ्रेश लुक हवा असेल, छान अशी ट्रेंडी व्हाईब हवी असेल किंवा छान असा कृती सेननचा लुक रिक्रिएट करायचा असेल तर या प्रकारचे क्रॉप स्वेटर तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता. नेक्स्ट म्हणजे इंडियन फ्युजन. समजा आपल्याला कॉलेज वगैरे नाही, असं एखाद्या फंक्शनला जायचंय, पार्टीला जायचंय, कुणाच्या तरी लग्नाला जायचंय, इव्हिनिंगचं लग्न आहे आणि अशा थंडीत साडी घालायची किंवा साडीवरती काहीतरी असं पाहिजे जे छान दिसेल, ट्रेंडी दिसेल, पण त्यासोबतच अगदी आपण ब्लँकेट घेऊन आलोय असं वाटणार नाही. अशा वेळी तुम्ही मस्त अशा वुलनच्या शॉल चॉईस करू शकता. एकतर ह्यात दिसतात पण छान आणि याच्यामध्ये थोड्याशा पश्मिना डिझाईन वगैरे घेतल्या किंवा थोड्याशा फुलकारीच्या वगैरे जर शॉल घेतल्या ना, साडीवरती अतिशय छान लुक देतात. त्यासोबतच तुम्ही वेल्वेटच्या शॉल घेऊ शकता किंवा तुम्ही जर छान असा ड्रेस घालणार आहे तर त्याच्यावरती तुम्ही वेल्वेटचे दुपट्टे मॅच करू शकता किंवा ब्लाऊज घेताना पण तुम्ही थोडेसे वुलन मधले किंवा वेल्वेट मधले घेतले तर ते ब्लाऊज पण तुम्हाला थोडंसं उबदार तर ठेवतातच, पण त्यासोबत तुमच्या साडीसोबत मॅच पण होतात आणि लुक पण सुंदर दिसतो. शॉल्स घेताना किंवा ब्लाऊज मॅच करताना वगैरे कलर कॉन्ट्रास्ट छान मॅच केले तर अतिशय छान असा इंडियन फ्युजन लुक तयार होतो. नेक्स्ट ऑप्शन म्हणजे फॉक्स फर किंवा टेडी टेक्स्चर असणारे जॅकेट्स.
थोडासा जर कॉस्टली ऑप्शन तुम्ही चॉईस करत असाल तर फॉक्स फर मध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. तर खूप छान मऊ अशी आपली जी फर असते ना, किंवा टेडीचं टेक्स्चर कसं असतं, आपण जे टेडी बेअर्स आपण कोझी टेडी बेअर्स घेतो त्यांचं जे छान असं सॉफ्ट टेक्स्चर असतं त्या प्रकारचं फरचं टेक्स्चर असणारे हे जॅकेट्स एकतर दिसतात प्रचंड स्टायलिश, प्रचंड हाय स्टँडर्ड, आणि त्यासोबतच खूप जास्त गरम पण राहतात. अगदी साधे 900-1000चे घेण्यापेक्षा थोडेसे जर कॉस्टली घेतले ना, एकतर त्यांचा लुक छान असतो आणि ते टिकतात पण, किंवा वॉश केल्यानंतर वगैरे त्याची फर लगेचच खराब होऊन जात नाही. त्यामुळे इन्व्हेस्ट करताना फर जॅकेट्स घेत असताना किंवा टेडी टेक्स्चरचे जॅकेट्स घेत असताना थोडेसे घेतानाच हाय रेंजचे घ्यायचे किंवा ब्रँडेड घ्यायचे, म्हणजे ते दिसतात पण छान आणि टिकतात पण भरपूर दिवस. खूप असं उबदार कपडे घालायचे असतील तर फॉक्स फरचे जॅकेट अतिशय बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. जीन्स वरती किंवा स्कर्ट्स वरती तुम्ही इझिली मॅच करू शकता. याच्यामध्ये पण थोडेसे लॉंग कोट मिळतात किंवा क्रॉप जॅकेट सुद्धा मिळतात, जे तुम्हाला खास असे स्कर्ट्स वरती मॅच करता येतात. सो नेक्स्ट टाइम विंटर वेअर चॉईस करताना फॉक्स फरचे जॅकेट्स नक्कीच विचारात घेऊ शकता. आणि लास्ट म्हणजे छान असे थर्मल्स. सध्या अल्ट्रा थिन थर्मल्स मिळतात. तुम्ही जेव्हा स्वेटर्स घालता, जॅकेट्स घालता, त्याच्यामधून जर तुम्हाला आणखीन काहीतरी असं गरम उबदार काही असणारं घालायचे तर छान असे अल्ट्रा थिन थर्मलचे तुम्ही टॉप घालू शकता, किंवा तसे जे क्रॉप टॉप वगैरे मिळतात ते प्रिफर करू शकता, ज्याच्यामुळे लुक पण खूप जास्त असा जाड होणार नाही. म्हणजे बघा ना, मधून पण एखादा टॉप घातलाय, वरून त्याच्या स्वेटर घातले, थोडासा लुक आणखीन जाड दिसायला लागतो. तो जर लुक छान असा इन्स्टंट स्लिम दाखवायचा असेल आणि त्यासोबतच छान असं विंटरसाठी कोझी गरम राहणारं काही घालायचं असेल तर सुंदर असे थर्मल्स तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता. थर्मलचे टॉप घेऊन ठेवताना ग्रे मधला, एखादा स्किन म्हणजे बेज कलर मधला, या प्रकारचे जर घेऊन ठेवले किंवा व्हाईट मधला, ब्लॅक मधला, तर ते बऱ्यापैकी जॅकेट्स वरती, स्वेटर्स वरती, जीन्स किंवा स्कर्ट वरती कशावरतीही इझिली मॅच होतात आणि सोबतच आपल्याला विंटरसाठी असा गरमाई तर मिळतेच पण लुक पण सुंदर होतो. सो या प्रकारचे थर्मल्स आणि त्यासोबत ॲसेसरी म्हणलं ना तर छान असे बूट्स मिळतात. बूट तुम्ही चॉईस करू शकता किंवा स्कार्फ सुंदर सुंदर मॅच करू शकता, किंवा ज्या फरच्या कॅप मिळतात तशा कॅप्स घेऊ शकता, किंवा जॅकेट्स घेताना हुडी मधले वगैरे पण घेऊ शकता, जे आणखीन सुंदर बनवतात आपल्या लुकला. विंटरमध्ये थोडंसं जर विचारपूर्वक स्टायलिंग केलं ना तर या विंटरमध्ये सगळ्यांपेक्षा तुमचा लुक हटके होणार आहे. सगळ्यांपेक्षा तुम्ही अतिशय छान, सुंदर, पण त्यासोबतच गरम असे उबदार पण राहणार. सो खास विंटर वेअर साठीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल किंवा जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान व्हिडिओ, अशी छान इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.